नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी डॉक्टर प्रेरणा धुमाळ, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथून ढिंगरी अळंबी लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करीत आहे। सर्वप्रथम आपण पाहतो की अळंबी म्हणजे काय। जेव्हा निसर्गामध्ये पाऊस जेव्हा पडतो, पावसाचा जेव्हा ओलावा जिथे जिथे असतो तिथे तिथे लाकडी ओंडक्यावर, झाडाच्या बुंध्यावर किंवा उकिरड्यावर आपण नेहमीच काही बुरशी उगवलेली बघत असतो। तर ही बुरशी म्हणजे एक अळंबी होय, त्यालाच आपण अळंबी असं म्हणतो। त्याला आपण स्थानिक भाषेमध्ये टेकोडे, सात्या वगैरे असे भूछत्र अशी नावं आहेत, परंतु त्याला मराठीत आपण अळंबी असे म्हणतो। तर ही जी अळंबी आहे ही जेव्हा पाकळीच्या आकाराची किंवा शिंपल्याच्या आकाराची असते तेव्हा तिला आपण ढिंगरी अळंबी असे म्हणतो। आता ही ढिंगरी अळंबी जी आहे ही खाद्योपयोगी आहे, ती आपण खाण्यासाठी उपयोग करू शकतो आणि हिची आपण लागवडही करू शकतो। ढिंगरी अळंबीच्या काही जाती आहेत ज्या आपण लागवड त्याची आपण करू शकतो। एक फ्लोरोटस साजोर काजू ही करड्या रंगाची अळंबी येते आणि ही चांगली जास्त उत्पादन देणारी अळंबी आहे। तसेच हिची जेव्हा उगवण होते तेव्हा ही स्वतंत्र पाकळ्या पाकळ्या अशा त्याची उगवण होते। त्यानंतर फ्लोरोटस फ्लोरिडा ही पांढऱ्या शुभ्र रंगाची अळंबी आहे आणि हिचं पण उत्पादन फार चांगलं आहे, परंतु ही उगवते ही गुच्छागुच्छाने उगवत असते। फ्लोरोटस इवोस, आता ही अळंबी जी आहे ही गुलाबी रंगाचे वाण आहे हे, आणि हे पण चांगलं भरपूर उत्पादन देतं आणि ही पण गुच्छाने उगवते। ब्लू ऑयस्टर ही सुद्धा निळ्या रंगाची आहे, याचं पण उत्पादन चांगलं आहे आणि ही सुद्धा गुच्छाने येते आणि सुरुवातीला ह्याचा डार्क रंग असतो निळा, त्यानंतर ती जशी मोठी होते त्याचा रंग फेंट होत असतो। याशिवाय अळंबी जी आहे ही अळंबी हे जास्तीत जास्त ह्याचे प्रथिनासाठी ओळखल्या जाते आणि यांच्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने आढळून येतात। तसेच काही औषधी गुणधर्म पण आहे जे मधुमेह, कॅन्सर इत्यादीवर पण याचा आपण उपयोग किंवा वजन कमी करण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो। आता ही अळंबी जी आहे याची लागवड करण्यासाठी तर कोणकोणत्या गोष्टी लागतात, तर अळंबीचं सगळं प्रथम तर अळंबीचे बियाणे। अळंबीचे बियाणे याला आपण स्पॉन असे म्हणतो। हे जे स्पॉन आहे हे आपल्याला विकत घ्यावे लागतात एखाद्या लॅबोरेटरी, ऑथराइज्ड लॅबोरेटरी मधून। आणि हे जे बियाणे आहे हे घेताना एवढी काळजी घ्यावी की हे पूर्ण पांढरं शुभ्र बियाणं असलं पाहिजे, पूर्णपणे तंतूची वाढ, बुरशीची वाढ पूर्णपणे झालेली असली पाहिजे, कुठलेही दाणे पिचपिच असे नको किंवा काळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाची बुरशी या बियाणांवर आलेली नसावी। अळंबी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा उपयोग करू शकता, जसं आपल्या कापसाचे काड आहे, त्यानंतर सोयाबीनचं कुटार आहे, गव्हांडा आहे किंवा हरभऱ्याचं कुटार आहे, याचा आपण उपयोग करू शकतो। त्यानंतर येतं की अळंबी गृह। या अळंबी गृहाची आवश्यकता अळंबी उगवण्यासाठी असते। कमीत कमी 30 बेडचा जरी आपल्याला युनिट टाकायचे असले तरी पण त्यामध्ये आपल्याला 10 बाय 10 किंवा 10 बाय 12 एवढं अळंबी गृह हे खूप म्हणजे चांगल्या प्रकारे उपयोगात येऊ शकतं। हे त्याचं बांधकाम कच्चं किंवा पक्कं असलं तरी चालतं। आपण कोणत्या पद्धतीने अळंबी लावणार आहोत, म्हणजे शिंकाळ्या पद्धतीने किंवा रॅक पद्धतीने, त्याप्रमाणे त्याची रचना करून घेणे आवश्यक आहे। तसेच अळंबी गृहामध्ये 2 वेगळे कक्ष असणे आवश्यक आहे, एक उबवणी कक्ष आणि दुसरे एक उगवणी कक्ष। यानंतर आपल्याला जर लागवड करायची आहे तर लागवडीचा याचा एकूण कालावधी हा 45 दिवसाचा असतो। 45 दिवसामध्ये आपण याची 3 वेळा तोडणी करू शकतो। याशिवाय वर्षातून आपल्याला 9 पिकं हे घेता येतात। लागवड करताना दिवस पूर्ण आपल्याला, एक रात्र पूर्ण आपल्याला माध्यम हे भिजवावं लागतं। भिजवल्यानंतर त्याला काढून त्याचा निचरा करण्यासाठी एका तिवाईवर ठेवावं लागतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे माध्यम आहे हे माध्यम निर्जंतुक करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर जेव्हा आपल्याला बेड भरायचे आहेत त्या आपण प्लास्टिकच्या पिशवीत भरणार आहोत। प्लास्टिकच्या पिशव्या जनरली 5 किलोच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा आपण उपयोग करू शकतो। त्यानंतर ज्या पिशव्या आपण निर्जंतुक करून घेतलेल्या आहे
त्या पिशव्यांमध्ये तयार झालेला असा जो बेड आहे, या बेडला निर्जंतुक केलेल्या सुईने छिद्र पाडण्यात यावे आणि यामध्ये आपण स्पॉनचा वापर करताना एका बेडमध्ये 100 ग्रॅम स्पॉनचा वापर आपण 5 किलोचा एक बेड करण्यासाठी करू शकतो. म्हणजेच 1 किलो स्पॉन मधून तुम्हाला 10 पिशव्या तयार होऊ शकतात आणि अशा तयार झालेल्या या पिशव्या आहेत त्या आपल्याला उबवणी कक्षामध्ये 18 दिवस पर्यंत तिथे या बेड हे आपल्याला ठेवायचे आहेत. आणि जेव्हा पूर्ण पुरची तंतू हे पूर्ण पांढरे म्हणजे पूर्ण बॅग पांढरी होऊन जाते त्यावेळेला ती बॅग आपल्याला उगवणी कक्षामध्ये आणायची आहे. जनरली 5 किलोच्या एका बेडला दोन्ही वेळेला पकडून 500 मिली ते 750 मिली पर्यंत पाण्याची गरज असते. त्यानंतर तुम्ही बघाल की छोटे छोटे पिनहेड्स आणि छोटे छोटे अंकुर त्याला उगवलेले दिसते. पूर्ण फुलामध्ये अर्ध पाकळीमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि हे मशरूम आता हे काढणीसाठी योग्य झालेले असतात. अशा प्रकारे 45 दिवसात आपण 3 तोडण्या करू शकतो आणि एका बेडवरून जवळपास 1 ते 1.5 किलो पर्यंतचा आपल्याला मशरूम मिळू शकते. मशरूम हे 200 ते 400 रुपये किलो पर्यंत विक्रीस जाऊ शकतात. तर अशा प्रकारचा माझ्या शेतकरी बंधूंनी तुम्ही शेतीला एक जोड व्यवसाय म्हणून निश्चितच आपण ढिंगरी अळंबी लागवड तंत्रज्ञानाकडे किंवा ढिंगरी अळंबी लागवडीकडे वळू शकतो.